यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले सहर्ष स्वागत आहे। 20 वर्षांपूर्वी पुण्यात सुरू झालेली सनी डेन्स या श्वान पालन कंपनीची आणि त्यांच्या व्यावसायिक प्रवासाची ही यशोगाथा। सनी खोमणे यांनी 20 वर्षांपूर्वी सनी डेन्स या नावाने श्वान पालन व्यवसाय सुरू केला। एका मादी श्वानापासून सुरू झालेला त्यांचा व्यवसाय आज पुण्यात नामांकित झाला आहे। सुरुवातीच्या काळात आर्थिक तडजोड करून त्यांनी एक भानू नावाची मादी श्वान विकत घेतली। जवळपास 2 वर्षांनंतर ब्रीडिंग करून या मादी श्वानाला पिल्लं झाली आणि इथून त्यांचा खरा व्यवसाय सुरू झाला। या गोष्टीचा अभ्यास करत असताना त्यांना भारतभर चालणाऱ्या डॉग शो या संकल्पनेविषयी समजले। त्यानंतर त्यांनी सुद्धा आपल्या श्वानांना डॉग शोसाठी प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली। तिथून सनी डेन्स हा एक ब्रँड म्हणून नावारूपाला आला। प्रत्येक श्वानाची किंमत ही त्याच्या ब्रीडवरून ठरवली जाते, त्यानुसारच त्याचा मेंटेनन्स खर्च देखील असतो। जवळपास 3 ते 4 हजार रुपयांचा खर्च एका महिन्यात प्रत्येक श्वानाच्या ग्रूमिंगवर इथे केला जातो। आमच्याकडे पिल्लं तर भरपूर यायला लागले, पण कस्टमर एवढे येत नव्हते। मग कस्टमर काय येत नाही, तर त्याच्या मागचं आम्ही कारणं शोधली की अरे आपल्याला फक्तच ब्रीडिंग नाही करायची, तर आपल्याला एक ब्रँड तयार करायचा, एक नाव तयार करायचं आणि आपले डॉग ओळखले गेले पाहिजे, तर लोक आपल्याकडे डॉग घ्यायला येतील। मग आता याच्यात पुणा कॅनल क्लब भरपूर अख्ख्या इंडियामध्ये सगळे कॅनल क्लब आहेत, ते एक प्रकारचे डॉग शो भरवतात। मग आम्ही ठरवलं की आपण डॉग शोला जायचं। तेव्हा आम्हाला सगळं नवीन होतं आणि डॉगला ट्रेनिंग दिल्यावर डॉग जिंकायला लागले आणि जसे आमचे डॉग जिंकायला लागले तशी पिल्लांची इन्क्वायरी वाढायला लागली की जो 10-15 डॉगमध्ये एक डॉग पहिला आलाय, तर मग इन्क्वायरी वाढते की याचं पिल्लू पाहिजे आम्हाला। मग तिथून सुरुवात केली आणि तिथून मग आम्ही भरपूर जिंकत गेलो आणि मग नंतर ना आम्ही असं ठेवलं की तुम्ही पिल्लू आम्ही सेल केलेलं तुम्ही चांगलं सांभाळा, जर तुम्ही चांगलं सांभाळलं तर आम्ही त्याचं ट्रेनिंग फ्री करू आणि डॉग शोमध्ये पण आम्ही फ्री फिरू, फक्त तुम्ही काय असेल ते चार्जेस भरायचे। कोरोना नंतरचा काळ सनी डेन्ससाठीही आव्हानात्मक होता। त्यावेळी मार्केटिंगची मदत घेऊन त्यांनी या व्यवसायाला पुढे नेले। आजपर्यंत जवळपास 800 ते 900 श्वान सनी डेन्समध्ये विकले गेले आहेत। चिकाटी आणि सबुरी हे 2 गुण असतील तर कोणीही हा व्यवसाय सुरू करू शकतो, हेच सनी यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते।